आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील म्हसवड शहरात. राजकीय वातावरणानुसार 1857 ची स्थापना असणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि मतदान काही तासावर येऊन ठेपलेलं आहे. तर राष्ट्रवादीच्या श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून रिंगणात असलेल्या भुवनेश्वरी राजमाने आणि भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी असलेल्या पूजा विरकर या मैदानात आहेत. तर आपण लोकांकडून जाणून घेऊया की त्यांच्याबद्दल मतं काय आहेत. आणि या प्रभागात राष्ट्रवादीकडून राजमान यांच्या घरात उमेदवारी दिलेली आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून स्नेहल सूर्यवंशी मैदानात आहेत. तर लोकांना नक्की त्यांच्या डोक्यातील किंवा त्यांच्या स्वप्नातील म्हसवड कशा पद्धतीने हे आपण जनतेकडूनच पाहूया. होय, किती दिवसात यायला पाहिजे? आम्हाला असं वाटतं की रोज यावं पाणी, 1-2 तास तरी रोज आलं पाहिजे. कोण आणणार? आता कोण आता आणणार? निवडणूक लागली माहितीये का? माहितीये की कोण कोण उमेदवार आहेत? वाड्यातली सीट आहे अजून अजून विरकर. बरं. कोण विकास करेल? आता कोण आम्हाला पाणी व्यवस्थित देईल त्याचं काम चांगलं आम्ही म्हणणार. बर. रोजच्या रोज व्यवस्थित. तुम्हाला कोण पाणी दिलं वाटतंय? राजवाड्यातली का बरं? कारण लक्ष देतात नाही ते, सगळीकडे विचारपूस असते त्यांची, बर. सगळीकडे चौकशी असते कुठं काय हाय कुठं काय नाही, गावात काय चाललंय, स्वच्छता वगैरे बघतात ती, स्वच्छता वगैरे असते त्यांची व्यवस्थित. उमेदवार अर्जुन कांबळे आहेत, अखिल काजी आणि एल के तिघ नाही ते आमच्या वार्डात. थेटला कोण कोण आहे? हं? थेट थेट म्हणजे नगराध्यक्ष. नगराध्यक्ष अखिल काजी हे आहे, अर्जुन कांबळे. विकास कोण करते? विकास आमच्या या गल्लीत दोघं बी करते ती, अर्जुन कांबळे बी अखिल काजी. झाला वेळ तर आता लोकांचीच अपेक्षा होती की लवकर इलेक्शन व्हावं नगरपालिकेचं. अखेर इलेक्शन लागलं, आता कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार काय इकडचे आहे ते कमळाचे आहेत सगळे, परत इकडचं परिवर्तनवाले आहेत. विकास कोण करतो? विकास काय इथं आमदार चांगला गेला. होय. आमदार काय काय केलं त्यांनी? आता काय हे सगळं बघताय ते त्यानंच केलं की कुणी केलं? काय बोल? हो मग आता कोणी काय केलं? तुमचं गाव कुठलं? इथले धुळदेव. आता दूरदेवचं तुला माहित नाही, पहिलं 15 वर्षापूर्वीच कसं होतं का? बरोबर. ते कोणी केलं? बंधारा केला, पाण्याचं सगळीकडे मान तालुक्यात फिरवलंय. माझं विकास म्हणजे काय? रस्ते, लाईट, ही पाणी बिनीच पाहिजे होते. पाण्याची परत स्कीम प्यायच्या पाण्याची चालू ठेवली. राजमानेला पण उमेदवारी दिली, त्यांच्याबद्दल काय? आता काय आहे हो, ती पारंपरिक असते की सगळी राहिले ती उभा. काय जरा त्याला वाटतं, मला देखील वाटतंय उभा राहावं. काय आता ज्याच्याकडे पैसा आहे ती करतायच की, परंतु इकडं वातावरण म्हणजे कामायची पेटत वातावरण कोणाला? तसं कमळ जास्त जाईल पेट. काय बोल? खेड्यापाड्यात देखील जाणार. अहो पाण्याचा शेतीचा प्रश्न मिटला ना. तुम्ही आता खेड्यात दुर्दैवाला राहताय, काय पाण्याची परिस्थिती? 10 दिवसांनी का 15 दिवसांनी पाणी येतं तुम्हाला? किती दिवसांनी येतं प्यायचं पाणी? नाही पण पाणी प्यायचं कुठं आणता तुम्ही? मग पण बंधारा केला असतीलच की. मग हे ऍडव्हान्स मध्ये काय काम बघितली पाहिजेच का नाही? कोण येतंय काय कोण जात आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा लोकांनी आता विचार केला पाहिजे आपलं हित कशात आहे. हो, कारण का ते रोजंदारीचं शेती हा मेन व्यवसाय आहे. ती शेती जर पिकली तर माणसं ते जिवंत राहतील. दुसरं काय? परत MIDC तिकडे होती. आज कामं मिळणार ना लोकांना, काहीतरी कामं पाहिजे ते का नको? मग काय नुसतं आता मग शरद पवार होताच की 40 वर्ष केलेच की तिने, त्यांचेच आमदार 30-35 वर्ष. काय झाले? त्यांना मत दिलं पूर्वी दिलं होतंच की, आपला महाराष्ट्राचा नेता आहे म्हणून. पण काय करायचं, कामच नाही मान तालुक्यात तर काय. आता ह्याच्यामुळे काम झाले ना, आणि त्यांची लिंक आहे ना संपूर्ण. डायरेक्ट गाड्या आहे, डबल इंजिन आहे त्यांचं आता, आहे का नाही? फायदा होईल का? नाव झालाच की.
हे सगळं फंडिंग बिंडिंग कुठे येते आता. अहो सत्तेत असणं आणि सत्य बाहेर राहणं ह्याच्यात फरक आहे. सत्तेत असल्यावर काही करू शकतो माणूस, असं कसं म्हणताय तुम्ही फायदा झाला. युवराज सूर्यवंशी राष्ट्रवादीत होते, आता भाजपमध्ये आलं, काय फायद्यासाठी आलं की कशासाठी? फायद्यासाठी नाही, त्या कार्यकर्त्यांची कुटुंबना झाली ना, तिकडे काय सोर्सच नाही ना कुठला. कसं असते, तुम्ही आता उभा राहिला ग्रामपंचायतीत, तर तुम्ही जर असं की सपोर्टेड पार्टीकडून जर उभा राहिला आणि स्वतंत्र मस्त तुमची ताकद आहे निवडून आला, पण नुसतं निवडून येऊन तर काय उपयोग आहे का. काम करायला त्याला सत्तेचाच वापर लागतो. तसं असते. बाबू सुरेंचंच कसं झालंय, काम त्याची देखील असते, त्या देखील कार्यकर्त्याचा ग्रुप आहे. मग काम घेऊन कुठं जायचं, तर सारखं काम व्हायला इथं आमदार असताना तिथे ते असं असते. कार्यकर्त्यांची कुटुंबना होती ना. तुम्ही आता पेठेत पहिल्यापासून राहता, लहानाचा मोठीत झाला. हम्म. पेठेतला विकास कोणी केला? इथे विकास तर ते आमदारामुळं झाले, सगळे रस्ते बिस्ते गाळे झाले. त्याचं म्हणजे कसं आहे, त्याचं विकासाचा हे विजन आहे चांगला, होय ना. बोलायचंच काम नाही. मग आता कसं होईल निवडणूक? कसं होईल, पण त्याची लागेल की सीटा लागतील त्याच्या. किती? तरी त्याच्या नगराध्यक्ष त्या 13-14 लागतील की 7 यांच्या लागतील. 7 म्हणजे कटाकटी लागतील. बरं. तसं त्यांचं देखील आहे, पण 7 लागतील कटाकटी. जी मेजॉरिटी ती येतील का माहिती. तुम्ही सांगा की का माहिती आता कुठं इरकरवाडी बनकरवाडी गेले, इकडचा भाग गेला, मसाळवाडीची वाडी झाली, मासाळवाडी झाली, बाहेरची शेंबडी वस्ती इथं तिथं तुम्ही बघत नाही का रस्ते बिस्ते झालेले. राजमान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, ते काय करतील काय वाटतं? अहो पुढचं काय सांगत नाही, आता चालू बघतंय माणूस. चालू कसं असते, आता पुढं कोण काय करेल, थांबा थांबा. पुढं काय करेल हे काय सांगता येत. वरची सत्ता बीजेपीची आहे. मग? मग पंतप्रधान बीजेपीचा, मुख्यमंत्री मुंबईचा. मग ते त्यांच्याच त्या लेवलनं कामं होतात ना खाली सगळी, असं असतंय ते. मग आता कोण कोण उमेदवार आहेत? आमच्याकडे तरी आहे ते काय बरं ते बाबू सूर्यवंशीची मंडळी आणि पालसांडे आहेत. निवडून येतील? आता कसं आहे माहिती आहे का, माणसाचा अंदाज घावणंही अवघड आहे. पहिलं कसं होतं, देवाला नवस केला तर पावत होता, आता सगळा पैशाचा नवस चाललाय काय सगळं. बोल? हो, आता थेटला कोण कोण उभा माहित आहे का? थेटला ते हेच आहेत की भुवनेश्वरी देवी ना, हा. आणि दुसरं कोणते अजून विरकर एक आहे, त्या पूजा विरकर म्हणून, पूजा सचिन विरकर. हाय चाललंय टसल त्यांच्या दोघांची आता तुमच्या 6 नंबर मध्ये राजमान यांच्या घरात उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादीनं, इकडे स्नेहल सूर्यवंशी आहेत. बर. तर कोण निवडून येईल काय वाटतंय? आता कसं आहे, तसा अंदाज सांगणं पण अवघड आहे हो. प्रत्येकाचा प्रत्येक विचार वेगवेगळे आहेत. मी मस्त म्हणलं तुमच्याबद्दल आहे, पण दुसरं त्यांच्याबद्दल सांगू कसं सांगणार आपण, आहे की नाही. काय अंदाज काय वाटतोय तुम्हाला? अंदाज आता काय, दोघांची टक्कर चांगली दिसेल असं मला वाटतंय. हं. तसं आपण कसं सांग, कोणाच जड जाईल? जड म्हणजे आता ह्यांनाच जातील असं मला अंदाज दाखवतो. इकडे वाढतच झालं असं मला दाखवतंय. सोपं कोणाच जाईल? आता त्यांचं परिस्थिती त्यांची कसं आहे, संपर्क आहे हो, जनसंपर्क महत्वाचा आहे. तुम्ही कसं संपर्कित आलाय माझ्या, तसं जनसंपर्क सगळ्यात महत्वाचा आहे. आलं लक्षात. नमस्कार ठोकणे, या बसा, ही वेगळी पोझिशन झाली. आणि जनसंपर्क जेवढा आहे तेवढा त्या माणसाला प्रभाव जास्त पडतो असं मला अंदाज दाखवतो. जनसंपर्क कोणाचा? हे आता कसं आहे, ते पेट्रोल पंप असल्यामुळे बाबू सूर्यवंशी वगैरे त्यांचा जरा जनसंपर्क जास्त दिसतोय. आलं लक्षात. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे मला वाटतंय दोघांची टक्कर जरा समान होणे असं दाखवतंय. मला काय कळत नाही बाबा तसलं काय. उमेदवार माहित नाही तुझे? आपल्याला कोण सांगत पोरावा सांग. शासनाची योजना काय मिळतात का तुम्हाला? शासनाच्या नियोजना म्हणजे काय, मला फक्त ही भेटत या महिन्याला 15,000 1500 रुपये. लाडकी बहीण? नाही, लाडकी बहीण मिळतेच सुनासनी. वृद्धांसाठी? हा, मला आपलं 1,500 महिन्याला. बर बर. हा. शासनाच्या योजनांवर खुश आहे का तुम्ही?
आता कशाचं खुश आता ते घेणारणीला कळलं पाहिजे ना खुश आहे हा खुश नाही. काय याचं काय खरं असतं का बाळा का ते शेवट आहे का उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार विरकवडीतले एक आहे हा. सचिन काय काय नाव आहे ते? हा पूजा विरकर, पूजा विरकर एक आहे. पुन्हा इथली मसवडची एक आहे. राजमाने. माने राजमाने भुवनेश्वरी काहीतरी आहे. हा, हा, हा. हे दोन तर आहेत ते अध्यक्षपदाकरता. अध्यक्ष पदाला. आणि दुसरं आता खालच्या जागेला बरेच आहेत लोक बरेच आहेत. सर्व नाव कोणाचं वार आहे पण? हा वार कोणाचं आहे? वाराला दोन्ही बी चालले समानच चालले थोडक्यात समानच चाललेलं आहे. पण प्रचाराचा जोर आहे जोर आहे. पण ऍक्च्युली शेवटी मतपेटीत कोण काय करू शकते ती सांगू शकत नाही. पण तुला विरकरवाडी. विरकवडीचा मी विरकरवाडीत कोणाचं वार? दोन्हीचे बी चाललंय प्रचार. हा. शिकडे घडल्याचा बी प्रचार चालू आहे म्हणजे जोरात चालू आहे. तिथे बी आता शेखर गोरे आला होता, देशमुख आला होता, अनिल देसाई आला होता. गावात प्रभात फेरी काढली होती ना परवा दिवशी. सर्व येऊन गेले होते प्रचार. जानकर आलता, महादेव जानकर आलता. बर, माझ्या जानकर 2 सीट आहेत. हा मग ते बी आला होता. माझ्या जानकर सीट येतील. सांगता येत नाही होय. म्हणजे ह्या भागाला काम नाही जास्त ना त्यामुळे सांगू शकत नाही. माझ्या जाणकारांनी काय काम केले तर तुमच्यासाठी? नाही हे पुढचं काय सांगू शकत नाही जास्त. त्यांचं सांगू शकत नाही जास्त, गॅरंटी देऊ शकत नाही. जयकुमार गोरेने काय काम केली? त्यांनी केलेलं आहे ती कामं. आता त्यांच्या शेटला जागेल का काहीतरी गॅरंटी लागेल. एक माझं मत आपलं स्वतःचं मान. हेटला शेडला बी आता टक्कर होईल निभार चांगली. हे बरं. शेडला टक्कर निभार होईल. दोनच आहेत किती आहे शेडला? 2. दोनच आहेत का अजून तिसरा आपशी कोण काय? हा एक भाजप काय ते बहुजन समाज पार्टी. ते काय थोडं चालेल किरकोळ चालेल पण ह्या दोघीची टक्कर चांगली होईल. आता सरशी होईल एवढं सांगू शकत गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणजे कसं बिहारचं कसं झालं होतं माहितीये ना की ते सर्वे केला होता शाला एवढी जागा येईल त्याला एवढी जागा देईल आणि शेवटी नितीश कुमार झाला त्याच्या शिटा भरपूर आल्या का नाही. आता काय शिटा आल्या हारलेले ते लोक म्हणणार ते काय ATM मध्ये घोटाळा केला, मतं चोरी केली. हारल्यानंतर हे याशिवाय दुसरं काय बोलता येते? काम केलं नाही याबद्दल बोलू शकत नाही. ते मशीनचा घोटाळा एवढं सांगायचं आणि विषय संपवून टाकायचा, फसवायचं पब्लिकाला. दुसरं काय काय यांचं काम ज्यादा तर नितीशला पाडला असता तिने. लालू सडतोय चारा घोटाळ्यात अजून बाहेर आला आत्ताशी. नंतर ती सडत होता चारा घोटाळ्यात जनतेच्या पैशावर केलता कसा जनतेच्या पैशावर ना. बाबा तुमचं कुठलं गाव? बघता तरी वातावरण राजमानी पॅनलचं आहे बऱ्यापैकी. जे थेटचं तर वातावरण आहेच. कसं काय? कसं आहे गावातली आणि ग्रामीणची या फरकामध्ये गावात तर आता 90% चर्चा आहे की शक्यतो गावातला नगराध्यक्ष असावा. त्यामध्ये त्यांचं वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे. बर, काम कोणी कळेल जास्त? कामाला कोण विचारतो आता? मनी प्रॉब्लेम आहे. कामाचा विषय सोडून द्या. बर. कामं कुणी केली, किती केली, काय केली, असंच आमच्या माणसाने भरपूर कामं केली होती. कोणी? अरविंद पिशेनी. बर. काय कंडिशन झाली आमदारकीला? हा, किती मत पडलं? किती मतं पडली? मतं किती होती? 3.5 लाखात. त्याच्यापैकी मतं पडली 800 त्यांना. म्हणजे अशा परिस्थितीत हे आहे. म्हणजे आता सगळं पैशाचा खेळ आहे आणि काम बिम हे विषयच घेऊ नका. कामाबद्दल कुणी काही चर्चा करणार? वाचनालय चालू केलं आहे का चालू आता? सगळं चालू आहे त्यांचं. वाचनालय चालू आहे, सगळं चालू आहे. समाजकारण बऱ्यापैकी चांगलं केलं. ती एक एक्झाम्पल फॉर उदाहरण आहे. ती एक म्हणजे काय उदाहरण आहे? कामाचं तुम्ही नाव काढलं म्हणून ती उदाहरण दिलं तुम्हाला. काम म्हणजे काम करून तरी कोण निवडून येतं? काम त्यांनी केलं नाही किंवा ह्यांनी काय केलं म्हणण्यापेक्षा कामाचा मुद्दा ही विषय गौण आहे. जोरात बर, कसं काय? कसं काय? प्रगती, काय बोल? उल्हास. बर, उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार आता ते बोला की. लेडीज आहे. कोण कोण नाव सांगा की. जयश्री ना. हो तात्या नाव. मसवड नगर परिषदची निवडणूक जाहीर झाली. काय कुणाचं वार आहे? वार आता दोन्हीकडचं बी बर, कोणी सांगता येत नाही. जो चांगलं काम करेल तो 100% निवडून येईल. आता थेटला कोण कोण आहेत काय सांगा? थेटला एक विरकर म्हणून आहेत आणि एक राजमाने म्हणून आहेत. दोन्ही बी तगडे उमेदवार आहेत. एकीकडे जनमत आहे, एकीकडे पैसा आहे.
जो चांगलं काम करेल तो 100% येईल. जनमत कुणाकडे आहे काय सांगाल? जन्म तसं दोन्हीकडे बी आहे. आणि पैसा कुणाकडे आहे? पैसा आता ज्या टाकेल त्याच्यावर. बरं, विजय कोण होईल काय शक्यता आहे? मतदार सांगता येत राजाचा कौल नक्की कुणाकडे आहे? कुठल्या पार्टीकडे होईल? सांगू शकत नाही. तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला माघार घेतली काय सांगाल? माघार नाही, मी आमच्या शिवसेनेमार्फत आम्ही आमची पार्टीच टाकणार होतो. काही जरा थोडीशा अडचणीमुळे आम्ही जरा थोडीशी माघार घेतली. शिवसेनेचा एक उमेदवार आहे तुमचे प्रभाग 7 मध्ये, हा. काय सांगाल त्यांच्याबद्दल? उमेदवार चांगला आहे तिथं, प्रतिस्पर्धी बी जरा चांगला आहे. कोण आहे प्रतिस्पर्धी? बाबू सूर्यवंशी एक आहे ती, आणि राऊत म्हणून एक आहे. मग उमेदवार आहेत अपक्ष भरपूर, कुणाला फायदा होईल त्याचा? आता उद्या चलते काय जयकुमार आपल्या यांचं शेखर भाऊंची काय तर सभा आहे आज, त्यांचा बी निर्णय लागेल. त्यांचा बी इफेक्ट थोडाफार आहे. मग काय ना काय तर होऊ शकतं ना. गेल्या परिवर्तनमध्ये शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली सत्ता होती, आता ॲक्च्युली परिवर्तन आजपर्यंत काय केलंच नाही. जे रोड एकच रोड आहे ना 4 वेळा झाला आहे. यात पैसे कुणी खाल्ले काय झालं आणि बऱ्यापैकी विषय आहे. परंतु नागरिकांचा आता कल दोन्ही साईड नाही. जो जयकुमार चांगलं काम करेल तो 100% निवडून येईल. जयकुमार गोरेंचे पण उमेदवार आहेत, काय त्यांच्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं काय की जयकुमार गोरेंचं आता काम चांगलं आहे. त्यांनी बऱ्यापैकी जी आता काय सुविधा केली, काम केले, त्यामुळे त्यांचा बी इफेक्ट आहे. आणि राजेमानेंचा विषय घेतला तर अजितराव राजेमाने जुने मातब्बर आहेत, त्यांना मानणारा वर्ग बी चांगला आहे. काय तर होऊ शकतं त्यांचं. तर जयकुमार गोरेंकडे मंत्रीपद आहे, आता काय त्याचा फायदा होईल तालुक्याला? आत्तापर्यंत झालंच की नाही असं काय. जे काय आता ही सुविधा दिसते त्यांच्या मार्फत झालेली आहे ते सूर्यवंशींना काय इथं कसं काय होईल? चांगलं होईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की काम करणारा उमेदवार 100% निवडून येईल. कोण निवडून येईल दोघात? नाही सांगू शकत. आता नगर परिषदची निवडणूक लागली, काय कुणाचं वार आहे, कोण विजय होईल? काय तर तसं काय सांगता येते का मला सांग. आता भाजपकडनं पण थेटला पूजा विरकर आहेत, परत इकडून राजे मानेच्या घरात उमेदवारी दिली राष्ट्रवादीकडून. तर शेवटी काय सर्वसामान्यांना आपल्या विकासाचा प्रश्न पडतोय. बाकीचं काय आहे तेव्हा पाणी, रस्ते, गेल्या वेळी परिवर्तनकडे सत्ता होती, काय कामं केली आहेत काय? काय कामं झालेली नाही ती मागच्या पंचवार्षिकला, म्हणजे 16 ते 21 पर्यंत. पण काय आता इथनं पुढं काय होईल ते आता. बरं, आता कोण उमेदवार, कोण विजय होईल? तसं काय सांगता येत नाही. तसं काय तर कोण कोण उमेदवार आहेत तुमच्याकडे नगरसेवक पदासाठी? आता आम्ही 5 मध्ये आहे. बरं, 5 मध्ये मला वाटतं बहुतेक किरण कलडोनी एक आहे आपली भाजपतर्फे, आणि वाड्यातली हे काय नाव ती श्रीदेवी पिशे, अमोल पिशे. काय त्यांच्यात काय वाटेल? कलडोने पिसे आहेत, अमोल पिसे, कोण निवडून येईल? आता तसं काय तर शेवटी सांगता येत नाही. तसं काय ते पण वारं तर भाजपचा एवढं चालू आहे. जयकुमार गोरेने काय विकास केलाय का तालुक्यात? बराच केला विकास, तसा भरपूर विकास केला आहे तिने. राष्ट्रवादीचे काय कामं सांगाल ह्याच्या अगोदर काय केले? आता बरंच की स्मशानभूमी एक आहे, आपले बगीचा एक आहे. कोणी बांधलाय ती, काय कोणीच माध्यमातून झालाय? आता ती जयकुमार गोरे भाऊच्या माध्यमातून झाला आहे. बगीचा स्मशानभूमी जयकुमार गोरेच्या माध्यमातून झालेली आहे. पुन्हा सीट येईल इथं? आता तसा अंदाज काय सांगता येत नाही. तसं पण सूर्यवंशी पण फिरतायत, काय त्यांच्याबद्दल? त्यांचं बी आहे, चांगलं काम आहे त्यांचं पण सूर्यवंशीचं. आणि वाड्यातनं सीट दिली आहे तुमच्या की राष्ट्रवादीकडून, त्यांच्याबद्दल? ती पण चांगली आहे. तसं काय पहिलं त्यांचं होतं कार्य तसं, आता पण ते आता ते त्यांचं पण परत नव्हतंच ना. काय वाड्यातली सीटच नव्हती परत. काय मागच्या 16 ते 21 पर्यंत कुठे होती गोविंदा तेवढे होते राजमाने, त्यांनी पण चांगलं काम केलं. तसं आता सीट दिली, येईल का निवडून? तसं काय आता सांगता येत नाही. तसं आता प्रभागाप्रमाणे सगळं हे केलंय ना त्यांनी. निवडणूक लागली नगर परिषदेची, काय कुणाकडे सत्ता जाईल? काय सांगतो काय? कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का? आता काही तासांवर मतदान येऊन ठेपलंय, कुणाला मतदान देणार आहे? काय कोणाला काय? भाजपकडनं कोण उमेदवार आहे माहिती आहे का? कोणता? बर, आणि नगराध्यक्ष पदासाठी कोण आहे काय माहिती आहे?
हे काय आता जयकुमार गोरे पण फिरतायत, हो देशमुख साहेब आहेत, महादेव जानकर आहेत. कुणाचं काम चांगलं आहे? काम आहे भाजीवाले काम चांगलं आहे. बर, आता कुठला उमेदवार निवडून येईल? काय सांगतो काय जयभाऊनी विकास केलाय काय? विकास करायचा काय काय केलंय म्हसवडमध्ये? काय बरेच काम केलं काय सांगू शकाल? कुठलं काम? हे जवळचं कामावर समाधान आहे का? आता वाड्यातली पण सीट आहे, हो ती पण म्हणतायत आम्ही निवडूनच येणार आहे. भाजप घ्या हा? भाजप घ्या कोण कोण आहे उमेदवार माहित आहे का? आता कोणी असलं तरी पण कोण आहे तुम्हाला काय वाटतंय? कोण कोण आले तुमच्या जवळ? आले काय ते उभे राहिले सगळे येऊन गेले ती कुठल्या पक्षाची होती? काय गटाळ्याचेच भाजपचे कोण उमेदवार आलते का? भाजपच्या आले ती कोण आलतं? मशाल चिन्ह कोण आलतं भाजपचं? काय आता आम्ही घरात होतो, बाहेरच्या बाहेर येऊन गेलेले, पोरांपाशी बोलून गेलेली. पाणी किती दिवसात येते काय? पाणी येते 5-7 दिवसातच. काय त्याबद्दल काय? पाणी आता रोज म्हणते ते यायचं, कधी यायचं रोज पाणी? आम्ही राहिलं पाहिजे ना पाणी प्यायला रोजचं. बर, आता थेटला नगराध्यक्ष पदाला कोण आहे माहिती आहे का? काय माहित नाही, आम्ही हो का आमचं संसारात आहे त्यामुळे आम्ही काय एवढं लक्ष देत नाही. तर तुम्हाला काय आहे, सुधारणा काय व्हावे वाटतं? सगळे सुधारणा व्यवस्थित व्हावं की. यात्रा तर गेल्या म्हणजे इथून मागं किती 15-15 दिवस भरत होती, आता 2 दिवसाची यात्रा राहिली की. आता बाहेरची लोक येते ती जाते ती, त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असतात ना. कशामुळे यात्रा कमी झाली? पाणी आहे की नदीला, रथ कुठनं जातो? बायपासनं रथनं जातो. मग धंदेवाले काय आहे का फायदा त्यांना? काय केलं पाहिजे त्यासाठी? मग त्यासाठी त्यांनीच केलं पाहिजे ना. आता जो कोण निवडून येतील उभं राहिले त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी. कोण करेल विकास? तुम्हाला आतापर्यंत सगळे उमेदवार येऊन हाय गेले, ते सगळे त्यांनी केलेलेच आहे ते. कोण करेल? आता राजे माने पण मैदानात आहेत, काय विकास करतील का? त्यांचं करतीलच की. थोडंफार त्यांनी काय केलं, बाकीच्या आहे ते आणखी थोडेफार करणारे. भाजपचे जयकुमार गोरे पण हो ते पण आहे, ते पण चांगले, ते पण करतात. काय मसवडचा विकास कोण करेल? जयकुमार गोरे करतील का दोन्ही पण राष्ट्रवादी? हाताने करावं ना, एका हाताने जमल का? दोन्हीची साथ पाहिजेच की. तर विकास कोण करेल? पण दोन्हीतले एकच कोण तर निवडून येणार आहे नगराध्यक्ष पदासाठी? आता कोण येतील ते करतील, आता आम्ही पुढचं काय सांगू शकत नाही. पाणी किती दिवसात येते? 6 दिवसात 8 दिवसात बर, काय पुरते का पाणी? नाही पुरत. किती दिवसात आलं पाहिजे? 2 दिवसात तर पाहिजेच की. बर, आता निवडणूक लागली, कोण कोण उभा आहे काय? आता बाळा एवढं आहे ती, आता एवढं नाही लागत. कोण कोण आले आतापर्यंत तुमच्याकडे? घड्याळ कमळ आले. कोण आहे घड्याळाकडनं? नाव नाही मला. कमळाकडनं कोण आहे? काय नाव आहे नाही माझ्या एवढं लक्षात राहतो. बर, आता थेटला पूजा विरकर आहेत, परत इकडून राष्ट्रवादीकडून वाड्यातली सीट दिली आहे तुमच्या. बरं तर कोण चालेल? कोणी काम काय तुमच्या वेळेला कोण धावून येत आहे? अवघं मला असं नाही विचारलं सांगायला ग समजतो. पाणी आम्ही 6 दिवसात किती दिवसातनं पाहिजे काय? आता काय प्रॉब्लेम सगळ्याचाच आहे, काय आमच्या एकट्याचाच आहे? मसवडचा मसवडचाच प्रॉब्लेम आहे, आमचाच कुठं आहे तेव्हा. काय तुम्हाला काय वाटतं किती दिवसात यावं? मस्त वाटतंय पण आता काय करायचं माहिती आहे, आता सगळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्याला काय करायचं? एकट्या माणसानं म्हणून काय मसवडचा विकास झालाय वाटतंय का तुम्हाला? झालाय व्हायला पण पाहिजे. कोण करेल विकास? आता काय माहिती कोण करणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही मतदार आहे, आता मतदान देणार आहे तुम्ही 2 तारखेला, कोण विकास करेल काय वाटतंय? आम्ही तसं नाव नाही सांगू शकत, कारण आम्हाला नाही एवढं त्यातला अनुभव. एवढ्यात आम्ही आपल्या घरातली माणसं चालते त्यांच्या मागे. ते का? कोण कोण आले तुम्हाला मत मागा आतापर्यंत? सगळेच कोण कोण नाव काय सांगाल? नाव एवढं माहीत नाही मला. कुठल्या पक्षाची होती काय? म्हणजे भाजपचे होते, घड्याळाचे होते, सगळे होते. बर, किती दिवसातनं पाणी येतंय? काय पाण्याची आवश्यकता असते का तुम्हाला? पाणी आहे जरा, आठवड्यात नाही येते पाणी. स्वच्छ असते का पाणी? आता ह्या वेळेस आले ते जरा खराब आलंय पाणी. बर, काय माग परिवर्तनची सत्ता होती, काय विकास कामं दिसत आहेत का तुम्हाला मसवडमध्ये? म्हणजे आहेत तशी. कोणी विकास कामं केलेत काय सांगाल? काय सांगू शकत माझं पण आत्ताच लग्न झाले त्यामुळे. बर, जयकुमार गोरे इथले मंत्री आहेत, त्यांनी काय विकास कामं केलेली माहिती आहेत का? नाही सर, नाही.
राष्ट्रवादीची कामं आहेत, काय सांगाल तुम्हाला? काय मसवड कशा पद्धतीने पाहिजे, काय काय विकास कामं झाली पाहिजेत मसवडमध्ये? निवडणुकीद्वार जोरात चालू आहे मसवडमध्ये. स्पीकर वगैरे दणानून जरा डॉल्बी वगैरे सगळीकडे चालू आहेत आणि तशी आनंदाची लाट आहे. कारण 5 वर्षानंतर परत 4 वर्ष म्हणजे 9 वर्षानंतर हे इलेक्शनचं वार बघायला मिळते. चांगल्या प्रकारे कसं आहे की तुम्ही म्हणला सुधारणा, तर जरा कसं आहे गार्डन वगैरे चांगलं व्हावं, ज्येष्ठ नागरिक फिरायला जाते त्याच्यात तर सध्या ती लई दुरास्त झालेली आहे. कुणी बांधलेलं गार्डन काय? हे मला वाटतं गोरे साहेबांनी बांधलेलं गार्डन आहे आणि स्मशानभूमी सुद्धा त्यांनी बांधलेली आहे. चांगली कामं चांगली केलेली आहेत. आता मागं परिवर्तनची सत्ता होती, काय विकास कामं केली? विकास कामं काय म्हणजे असं काय वाटत नाही की विकास झाला. म्हणजे थोडक्यात नाही तर प्रत्येक गल्लीत सुद्धा 2-4 बाकडे अशी पाहिजे किंवा स्टँडपासून निघाल्यानंतर नाथगृहापर्यंत बाबा लेडीजला याची सोय नाही. म्हणजे जेंट्स आहे टी व्ही कुठंतरी अशी सोयी केली पाहिजे. लोक काय होते कुठेतरी आड बाजूला जाऊन घाण करून जाते, हे योग्य नाही. तर लेडीज किंवा जेंट्ससाठी भरपूर अशा मसवड कसं आहे नाथबरोबर महाराजाला लोक येतात भरपूर, त्याच्या निमित्ताने जे जाणार येणार आहे त्यांच्या सोयी व्हाव्या त्या. हा प्रभाग क्रमांक 6 आहे. हो. तर या प्रभागातनं म्हणजे तुमचा प्रभाग सिद्धनाथाच्या हो, मंदिराच्या मंदिर तुमच्या प्रभागात येत आहे. तर कोण कोण उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी? नगरसेवक पदासाठी हेल्थ सूर्यवंशी म्हणून एक आहेत, आमच्या राजवाड्यातले बी आहेत, नगराध्यक्षसुद्धा राजवाड्यातील आहेत, परत विरकरवाडीचे बी आहेत. कोण विकास करेल काय? आता काय विकास कोण करेल ह्याची गॅरंटी नसते. निवडून गेल्यानंतर त्यांच्या हातात असते, ते करतील का आपण थोडंच सांगू शकतो. आश्वासक चेहरा कोण वाटतंय? आश्वासक चेहऱ्याचं काय सगळीकडेच म्हणजे दोन्ही पॅनलचे चांगली लोक आहेत, चांगलं करू शकतील एवढंच सांगणार. आता गार्डनची तुम्ही सांगितलं, गॅरंटी देऊ शकत नाही कोणाची. गार्डन सांगितलं तुम्ही हो दुरावस्था झाली. ते व्हावं, चांगलं व्हावं. कोण करेल कोण करेल कोण कोणाकडनं करेल अपेक्षा आता आहे? काय अपेक्षा आमच्या आता तुम्हाला खरं सांगतो ते नळाचं ते बसवलेलं अजून तसंच आहे. आमचं म्हणणं होतं की आम्हाला डेली जरी पाणी मीटरवर मिळालं असतं बरं झालं असतं. 8-8, 9-9 दिवस पाण्याची ते ड्रम आणून ठेवला आहे पाण्यासाठी एक्स्ट्रा. पाण्याची लय अपदा होती. पायपी वगैरे काढून गेले तर आम्हाला वाटलं तर होईल चालू, पण अजून कशातच काही नाही, तसंच आहे. वाटतंय का होईल तुम्हाला? हो असं आमची इच्छा आहे. कुठल्याही जरी निवडून आले म्हणजे कुठलाही पॅनल निवडून आलं तर त्यांनी फक्त लोकांच्या पाण्यासाठी झटावं, पाण्यासाठी करावं, तर पुढच्या 5 वर्षिकला लोक तुम्हाला आठवणी ठेवतील की बाबा ह्यांनी काम केलं. कोण करेल याचं सांगता येत नाही. तुम्ही निवडून या, तुम्ही करा, तुम्ही केल्यानंतर लोकांना पोचपावती भेटते. बर आता काय अपेक्षा आहेत मसवडकरांना? अपेक्षा काय नाही, सुंदर शहर व्हावं. नाथबाबा नगरीत लोक खूप येतात, त्यांच्या सोयी व्हाव्या, त्या गल्ल्या बोळा ते स्वच्छतेच्या बाबतीत तसं म्हण आहे चांगलं आहे. कचरा वगैरेच्या गाड्या डेली येतात तेव्हा त्या बाबतीत सगळं चांगलं आहे. युवकांच्या रोजगाराचा विषय, युवकांच्या रोजगारांचं काय तर ती MIDC करते, होणार आहे. MIDC झाल्यानंतर अजून थोडंसं प्रभाव पडेल. कोण करतंय MIDC? MIDC तर मला वाटतं गोरे सरकार म्हणजे ते कसं आहे केंद्रात ज्याचं सरकार महाराष्ट्रात त्याचंच गाव स्वरूप चालणार भरपूर आणि तोच निधी भरपूर आणणार माझं तर म्हणणं आहे. आता अनिल देसाई म्हणतायत की अजितदादांना निधी आणू भरपूर, ते बी आणू शकतील. हो त्यांची बी ताकद आहे दोघांकडं. कारण कसं होतं थोडक्यात सांगायचं झालं तर महत्त्वाचं मोदीजी 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, केंद्रात काँग्रेस होतं, तरीसुद्धा ते निधी आणत होते. त्यांच्या ताकदीनं आणत होते. प्रत्येकाच्या ताकदीनं निधी हा आणू शकतो. कारण निधी तुम्हाला जो खर्चिक निधी आहे तो तुम्हाला तुमच्या ह्याच्यासाठी मिळायला असतो, तो तुम्हाला दिलाच पाहिजे. त्याच्यात तुम्हाला हे करून जमत नाही. मंदिराच्या अलीकडे धन्यवाद. कुठं थेट नगराध्यक्षला आहे. मी कामात असल्यामुळे मलाच माहित नाही. बर विकास कोणी केला? विकास काय आता विकास काय सगळीच करते ती. बर हा बर बर. पाणी आणलंय का काय? पाणी कुठनं मसवडला पाणी किती आले का? आले की बर कोणी आणले काय? आयला कुणाच्या काळात आलंय हेच काय माहित नाही. काय म्हणजे नेमकी कुणाच्या शिट्टीनं आलंय की असं काय नाही. पाणी आलंय आलंय. हा. बर MIDC कुणामुळे आले? भाऊंमुळे आले, बर गोरेभाऊमुळे आले ना, ते माहित आहे. दुसरं पाणी कुणी आणलं गोरेभाऊ विषयी काय काय माहिती? काय सगळं माहित आहे. त्याची काय त्यांची कारागिरी चांगलीच आहे ना, कशी 1 नंबर आहे. काय काय केलं आता त्यांनी काय सगळे सोयी तर केले त्याची, काय अजून राहिले. इथं हे झालं
हे मोठं म्हणजे काय ह्याला म्हणायचं स्कीम ती झाली. पाण्याच्या बाबतीत म्हणजे पाण्याची सोय त्यांच्याकडून झाली आहे. पर पाणी नेमकं कोणाच्या काय झालं हे काय माहित नाही. असं. राष्ट्रवादीने काय कामं केली राष्ट्रवादीचा पॅनल आहे. हो आहे की आता त्यांचं काय आपल्याला काय अजून दिसूनच आलेलं नाही ना. कामं भाऊच्याच हातनं झालेली आहेत सगळं. म्हणजे आधी बंद करा काय माणसांचं कल दोन्हीकडे बी आहे. उमेदवार कोण कोण? काय आमच्या उमेदवारांचं नियोजन आहे पण उमेदवारांचा अजून माणसांचा विश्वास बसत नाही. विश्वास तुटलाय माणसांचा असं झालं भूमिका झाली. काय नाही म्हणजे काय ठिकाणी कामं झाली नाहीत काय ठिकाणी काय आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होती त्यामुळे विश्वास तुटलाय माणसांचा. यावेळेस कोण निवडून येईल? तर ह्यावेळेस निवडून कोण येईल ही काय सांगू शकत नाही. उमेदवार माहित आहे का? उमेदवार मस्त यायचं पण काय करायचं कोण कोण? सांगता येत नाही पुढचं भविष्य सांगता येत नाही. परिवर्तन सत्ता होती काय विकास कामं? आता सध्या परिवर्तनाचा भाव आहे पण पुढे काय सांगता येत माणसांचा कल काय आहे हे सांगू शकत नाही. पेटाचं वातावरण काय सगळीकडे संमिश्र आहे. पेटेमध्ये काय होतंय 10 वर्षाचा विकास पाहता पेटकरे तसे थोडेसे नाराज होते पण आता वातावरण दोन्हीकडे चालतंय असं वाटतंय. जयाभाऊंच्या कडे सगळं वातावरण होतं आधी पण आता असं आहे सीट्स पाहता ज्या काही उमेदवार जे काही आपल्याला भाऊने दिलेत आणि जे काही उमेदवार आपल्याला राष्ट्रवादीने दिलेत पेटेमध्ये पहिल्यापासूनच संमिश्र असं वातावरण आहे. त्यामुळे अजून तरी असं काही सांगू शकत नाही की एका बाजूला माप झुकलेला आहे पेटकऱ्यांचं. त्यामुळे सध्या बघूया अजून 2 दिवसांनी. पहिल्यापासून इथे पेटेमध्ये थेटला आपल्या कमळ करून पूजा सचिन विरकर आहेत आणि राष्ट्रवादीकडून धनश्री देवी आपल्या राजवाड्यातील सीट आहेत. बघूया आता काय होतं. निवडणूक अशी सध्या तर काहीच नाही सांगू शकत. फक्त भांडण चांगलं होणार हे नक्की. कुस्ती चांगली होणार. आता उमेदवारांची एवढी मला दादा नाव माहिती तू आता थेटलं तर सगळे येतातच दारात त्याच्यामुळं काय कोणाचं सांगणार आहे. सगळे चालते जे भाऊचे येतात खालच्या राजवाड्यातले आलते. तुम्हाला काय वाटते कोण निवडून यायला पाहिजे? काय आता प्रत्येकाला वाटणारच की आहे की नाही अपेक्षा राहणारच प्रत्येकाची निवडून यावं. तसं आपण तर काय निवडू शकतो आहे की नाही आपल्या हातात काय आहे त्या. राजवाड्यातले भुवनेश्वरी आणि विशाल टाकणे आणि हे आहेत कोण आणि इकडचे कमळचे पूजा विरकर आणि अक्षय देशपांडे पानसांडे ते आहेत. काय विकास कोणी केला? विकासाचं तर काय सगळेच करतात म्हणा. तुमचं कुठं जुक्त माप कुणाकडे आहे तुमचं? आता काय बघूया. सगळ्यांनी फक्त वार्डाकडे लक्ष दिलं पाहिजे प्रगती केली पाहिजे. काय काय केलं पाहिजे? हा पाण्याचा प्रश्न मेन असतोय. उन्हाळ्यात आम्हा लेडीजला सगळ्यांना त्रास होतो. 10-12 दिवस पाणी येत नाही. उमेदवार कोण कोण आहे? उमेदवार आमच्या वार्डात आहेत तो भैया टाकणे आमच्या इथला आकाश पानसांडे. त्यामुळं कोणी पण आलं तरी स्नेहलता सूर्यवंशी आहेत. चांगले आहेत का? चांगलेत उमेदवार सगळे चांगलेच आहेत. कामं करतील का? हो करतील की. आपण निवडून दिलं तर ते अवश्य काम करणार. हा निवडून येतील का? येतील काय म्हणताय? निवडून सगळे उमेदवार चांगलेच आहेत त्यामुळं कोण सूर्यवंशीबद्दल काय सांगाल काय विकास कामांच्या बाबतीत तुमच्या? नाही करणार. सूर्यवंशी आले तरी करणारच विकास आणि हे दुसरे जरी आले तरी म्हणजे विकास करणार. कोण पण उमेदवार असू दे पण विकास करणार असावा. वार्डाकडे लक्ष दिलं पाहिजे. आमच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी त्यांनी जाणल्या पाहिजेत. बाबा पाणी काय येत नाही. काही काही वेळेस इकडं वाया जातं पाणी निम्म्या ह्याच्यापर्यंत. परत आमच्या इकडे पाणी येत नाही. पाणी आलं की लाईट घालवतात. असे प्रॉब्लेम जे असते ते कोणी पण बोलत आहेत दोन्ही समस्या बॅलन्स बोलत ना. असं आता अंदाज कुठलाच वर्तवता येत नसतो.
काय झालं पाहिजे मसवडमध्ये विकास? काहीच सांगता येत नाही तसं. तुम्ही तसं डायरेक्ट विचारणं चुकीचं तुम्हाला आहे. काय वाटतंय मसवड नाही कशा नाही नाही, असं पद्धतीने काहीच सांगू शकत नाही कोणी कोणाला. ओके, धन्यवाद. छान आहे. बर, कसं उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार आमच्या इकडून राष्ट्रवादीचे टाकणे, वृषाल टाकणे आहेत आणि राजेमाने आहेत. थेटला कोण कोण आहेत? थेटला आमच्या इकडं त्या राजेमानेच आहेत, भुवनेश्वरी देवी राजेमाने. अजून भाजपमध्ये भाजपमधून वातावरण तसं म्हणजे एकमेकाला घासून होण्याची शक्यता आहे. हा, कोणाला कारण का यांचा म्हणजे पार्श्वभूमी यांना पण आहे आणि आता मंत्रीपद असल्यामुळं म्हणजे विकास कामाची पण शक्यता आहे आणि यांना पण पार्श्वभूमी आहेच, बऱ्याच वर्षापूर्वी पार्श्वभूमी आहे, त्यामुळं घासून होण्याची शक्यता आहे. आता विषय असा आहे की सगळे युवक आहेत आणि म्हणजे जड अशी नाही जाणार, बऱ्यापैकी समानच हे आहे. हा, म्हणजे लोकप्रतिसाद दोघांनाही आहे, का तिकडून सुद्धा लोकप्रतिसाद चांगला आहे त्यांना आणि भाजपचं यांचं जरा सत्ता असल्यामुळं त्यांना पण लोकप्रतिसाद आहे, असा विषय. राष्ट्रवादी किती सीटा येतील वाटतं? राष्ट्रवादीच्या समान एखाद दुसरीकडे तिकडे होऊ शकते. भाजपच्या तेच की आता 20 पैकी साधारणपणे एका दुसऱ्या इकडे तिकडे म्हणजे घासून होण्याची शक्यता आहे. हा, वातावरण सध्या म्हणजे आम्ही जास्त बाहेरच नसतोय, आमचं एकच पक्ष दुकानात लक्ष, हीच वातावरण आहे आमचं. म्हणजे मला त्यातलं काही जास्त कळत नाही. हो, निवडणुका लागली. कोणाला जड जाड कोणाला सोपं जाईल? उमेदवार कोण कोण आहेत माझ्या? उमेदवार नगराध्यक्षाची माहिती कोण 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 आहेत? नाव आता म्हणजे राजवाड्यातली एक सीट आहे, भुवनेश्वरी राजेमाने, त्यांची एक उमेदवारी आहे आणि 100% असं वाटतंय गावातली उमेदवारी दिली, त्यामुळे 100% काम चांगलं होईल असं वाटतं. कुठं जरी गावातल्या कुठल्याही व्यक्तीला जर प्रॉब्लेम आला तर आपल्या गावातली व्यक्ती आहे आज मसवडच्या केंद्रबिंदू स्थानी आहेत, त्या म्हणजे मसवडच्या मध्यभागी स्थानी आहेत, लगेच अडचणींना पर्याय मिळू शकतो. त्या दृष्टिकोनात वातावरण ते पण चांगलं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या हक्काची माणसं आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय भुवनेश्वरी मॅडम योग्य ठरतील नगराध्यक्ष पदासाठी. आता कसं आहे, राजमाने आता त्यांचं नेटवर्क पूर्वीपासून आहे, लोकांच्याकडे त्यांच्या म्हणजे जमीन आहे ते अजून मागा गेली नाही ती. आता मतच फक्त घ्यायचं आहे त्यांचं आणि लोकांना हे पाहिजे, बदल पाहिजे. कारण ते काही 20 वर्ष सत्तेवर नव्हते, आता सत्तेवर येणार आहेत. पूर्वी त्यांचा कामाचा अनुभव आहे, पूर्वीच काम केले, आताही काम करणार, त्यामुळे ते निवडून तीच येणार. आणि स्थानिक लोकांचं मत आहे स्थानिक पाहिजे, बरोबर आहे का? त्यामुळे स्थानिक ह्याच्यामुळे ती निवडून येणार. बाहेरचे पण विकास करते ते. बाहेरचे विकास कोणी केला बाहेरच्यानं? त्यांना मसवड माहित आहे का? त्यांचं गाव त्यांना माहित आहे का? त्यांचं जे गाव आहे ते माहित आहे का? काल पोरगी नांदायला, मी त्याच गावचा आहे, कालची पोरगी विरकरवाडीच आहे मी, काल ती पोरगी नांदायला आल्या, त्याला त्याचं गाव माहित नाही, मसवड किती माहित व्हायचं, बरोबर आहे? आमचीच आहे ती. पण मागच्या वेळी आम्हाला ते दिली होती संधी राजमान्यांनीच, आरक्षण कोणतं आलं होतं ओबीसीचं त्या मागच्या वेळी, त्यांनी प्रचार केला होता की राजमान्य जाऊन का तुम्हाला आले, आता ओपन चालेल, त्याला दिलं पाहिजे का नाही? का त्यांच्या विरुद्ध उभं राहायचं आपण? त्याने आमच्याकरता मदत केली, आपण त्याला मदत करायची राजमान्यांना, बरोबर आहे? परिवर्तनाची सत्ता होती, विकास कामं झालीत का? विकास कामाचं परिवर्तन तर ती कशी सत्तेचं कोण नव्हतं झाले नाहीत कामं झाली. सत्ता होती परिवर्तनची, पण वर सत्ता होती भाजपाची, भाजपने अडवणूक केली आणि आता होणार आहे ती कामं. काम करणारा माणूस पाहिजे ना, त्या खुर्ची बसणाऱ्याला माहित नव्हतं काम कसं करतात ते. आता पण तशीच परिस्थिती आहे, जर तुम्ही दुसरा आणला त्याला खुर्ची बसणारा माहित पाहिजे ना काम काय करायचं असतं. त्यांना कामाचा अनुभव आहे राजमान्यांना, त्यांना अनुभव नको कामाचा. खुर्ची बसचा अनुभव असल्या सगळं होतं. जयकुमार गोरे आहेत काय होतेच की पाठीमागं 5 वर्ष दिली होती त्यांना पाठीमागं. मग जयकुमार गोरेने माळी समाजाला का आता दिली नाही संधी? 2 नंबरचा समाज आहे त्यांना का संधी दिली नाही? परत धनगरांना का दिली? मागच्या वेळी धनगरला का संधी दिली नाही? हाय की विरकर, मग मागच्या वेळी विरकरला दिली होती की, हा मागच्या वेळी विरकरांना दिली होती का नाही? मग आता काय अजून डबल त्यांना मग त्यावेळी विरकरांना द्यायची जयकुमारनी, बरोबर आहे का? त्यावेळी अल्पसंख्याकांना दिली, आता काय चालत द्यायची मग ह्या समजा धनगराला? आता माळी समाज आहे, 2 नंबर समाज आहे. मागच्या वेळी धनगर समाज निघून गेला, आता माळी समाजाला द्यायची होती, मागत होती. आता निवडून हेच येणार की मग स्थानिक आहेत, लोकांना माहित आहेत, लोकांना दिसत आहेत, लोक भेटतायत आणि गाव आहे, त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे.
5 एकरात त्यांची इमारत आहे, राहायला घर आहे, लोक येतात भेटतात, अडचण सांगतील, कामं होतील, पूर्वीचा अनुभव आहे. झालं का? येऊ का आता त्या मोठ्याने सांगतो. आपल्यात माहित आहे का? आहेत माहिती कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आमच्या वार्डात आहेत 6 उमेदवार आहेत. आमदाराचे 3 आणि सिद्धनाथ युतीतले 3 आहेत. कोण निवडून येईल? निवडून कोण येईल असं सांगता येत नाही. पण तो थेटला भुवनेश्वरी राजे आणि ते दुसरे कोण आहे त्यांचं काय नाव मला माहित नाही, फक्त विरकर आहे असं म्हणतात. त्यांना काय बघितलंच नाही आम्ही, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही त्यांचं. बर, कोणाचं वार आहे मसूरमध्ये? मसुळमध्ये तसं पूर्वीपासूनचं वार ही राजमाने घराण्यांचंच आहे. परंतु या 15 वर्षात आमदारांनी जे काय कामं झाली ती कामं पहिली झालेली आहे. ती शिवसेनेचं सरकार ज्या टायमाला 95ला आलतं त्या टायमाला हे कामं नेहमी होऊन शिवसेनेचं सरकार पडलं. त्या टायमाला पाठीमागणं आलेल्या आमदारांनी काय कामं केली नाही. ते कामं हे ह्या आमदारांना ओढून आणून हे आता हे पाण्याचं वगैरे सगळं त्यांनी कामं केलेली. त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या कामाला आम्ही नावं ठेवत नाही आणि आम्ही काय कुठल्या पक्षाचं नाही काय नाही, कारण मी असताना कट्टर शिवसैनिक आहे. तेव्हा शिवसेनेचा आमची शीट नाही, त्याच्यामुळे शिवसेनेत आहे तुम्ही? उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे सीट आहे की एक? हो आहे की. आम्ही तुतारीला मत देणारच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सीट आहे की इथं? हो उभा केली आहे. 3 सीटा उभा केलीत की आम्ही. कुठले आहेत? राहुल मंगरुळे, बाबर आणि अजून एक बाबर आहे. आम्ही 3 सीटा उभा केलेल्या आहेत. येऊ अगर नाही येऊ त्याचा हा विषय नाही, परंतु आमच्या पाठीत खंजीर खोपसला गेलाय ना, त्याचा आम्हाला दुःख आहे ना मोठं. ओके. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.